नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज घेऊन आली आहे मी तोंडलीची भाजी. तर बघा किती सुंदर झालेली आहे तोंडलीची भाजी. तर आज मी तुमच्यासमोर ही रेसिपी शेअर करणार आहे. तर काही लोकांना आवडत नाही, माझ्या घरी पण माझ्या मुलांना आवडत नाही, पण मी या पद्धतीने केली तर त्यांना खूप जास्त आवडली. तर त्यासाठी मी बाजारातून 1 पाव तोंडली आणलेले होते आणि आणि याला चांगले 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्या आणि याच्यातलं पाणी छान निघालं की मग याला आपल्याला छान कट करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला इथं दाखवत आहे आपण कशा पद्धतीने कट करायचं. तर साईडचं आणि ते दोन्ही साईडचे हे काढून घ्यायचं आहे त्याच्यातल्या, आणि मधातून छान उभ्या चिऱ्या करून घ्यायच्या आहे. म्हणजे म्हणजे काही काही ठिकाणी म्हणजे गोल गोल पण चिरून करतात भाजी, असे गोल राऊंड राऊंड. पण या पद्धतीने तुम्ही करून बघा, या पद्धतीने पण छान लागते भाजी. तर हे बघा, आपण अशा पद्धतीने आता सगळ्या तोंडली आहेत त्या कट करून घेणार आहे आपण, आणि याची आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे. तर मी सगळ्या ह्या तोंडल्या आपण कट करून घेतलेल्या बघू शकता तुम्ही. छान आहे, एकही याच्यातलं खराब वगैरे निघालं नाही. जर समजा एखादं जरट वगैरे असेल, लालसर असेल, तर काढून ठेवायचं, कारण की त्यांनी भाजी आंबट आंबट होत असते. तर म्हणून हे छान कोवळे कोवळे आता तोंडली आहे. आता आपल्याला याची भाजी करून घ्यायची आहे. तर मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं चांगलं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जिरा मोहरी छान तडतडली की आपल्याला याच्यामध्ये 2 कांदे घेतले आहे मी मोठ्या आकाराचे, आणि छान बारीक चिरून घेतलेले आहे, आणि ती याच्यामध्ये टाकून द्यायची आहे तेलामध्ये, आणि छान परतून घ्यायचा आहे कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत. आणि कांदा छान परतून झाला की त्याच्यानंतर आपल्याला लगेच जी आपण कापून ठेवलेली होती तोंडली ती टाकून घ्यायची आहे. ती पण आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे कांद्यासोबतच, म्हणजे याच्यातला जो कच्चेपणा वगैरे असतो तो निघून जातो. जर तुम्हाला तिखट मीठ म्हणजे किंवा आपण जे मसाले वगैरे टाकतो त्याच्यानंतरही टाकलं तरी चालते, पण या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल भाजी. तर असे कांद्यामध्येच आपण तोंडली टाकून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे भाजी. आणि 5 ते 10 मिनटासाठी भाजी परतून झाली की आपल्याला छान एक वाफ काढून घ्यायची याची, म्हणजे ही तोंडली छान तेलामध्ये छान शिजून जातात, आणि एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा, आता आपण एक वाफ काढून घेणार आहे. तर बघू शकता 5 ते 10 मिनटांनी छान याला तेल पण सुटलेलं आहे, आणि आपली तोंडली पण छान तेलामध्ये फ्राय झालेली आहे. तर तुम्हाला वाटत असेल की म्हणजे जर फ्राय नाही झाली आहे छान, तर तुम्ही अजून एक वाफ काढून याला चांगले म्हणजे तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला मग सगळे जे तिखट मसाले वगैरे आहे ते आपण घालून घेऊ शकतो. याच्यामध्ये तेल तेवढं काही जास्त प्रमाणात नाही आहे, कारण की आपण तिखट मीठ घातल्यानंतर मग ते तेल दिसत नाही. आता आपण घालायचे होते तिखट मीठ, त्याच्यामुळे थोडंसं ऑइली दिसत आहे. तर मी अजून एक वाफ काढून घेतली आहे, आणि आता आपले तोंडली पण छान तेलामध्ये छान फ्राय झालेली आहे, आणि कांदा पण छान भाजून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये जे तिखट मीठ मसाले आहे ते आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर त्या अगोदर मी 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट घालून घेतलेला आहे चवीसाठी. तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. तर बघा, अद्रक लसूणचा पेस्ट टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्या तुम्ही, आणि छान अद्रक लसूणचा पेस्ट चांगलं मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे. तर कस्तुरी मेथी तुम्हाला म्हणजे ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे. मी 1 ते 1.5 चम्मच मिरची पावडर घातलेला आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मीठ, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद पावडर घालून घ्यायची आहे. हळद पावडर अंदाजे अर्धा चमच घातलेला आहे मी, आणि त्याच्यानंतर थोडंसं धनिया पावडर याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा किती सुंदर छान मस्त कलर आलेला आहे भाजीला तिखट वगैरे आपण घातल्यानंतर. आणि खरंच तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर होते भाजी. तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता या भाजीमध्ये, खूप चांगलं लागत असते. तर याच्यानंतर मी सांबार घालून घेतलेला आहे.
तर आता आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे याच्यानंतर. आणि आपले तोंडले छान तेलामध्ये मस्त फ्राय झालेले आहे आणि तिखट मिठात पण छान शिजलेले आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही अशी सुकी भाजीच पण म्हणजे ठेवू शकता. पण माझ्या घरी थोडासा रस्सा तर पाहिजे. कोणतीही भाजी असली तरी थोडासा हलकासा रस्सा पाहिजे. तर त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालते. नुसत्या तेलामध्ये भाजी शिजत असते. तरी पण मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा हलकासा ग्रेव्हीचा असा रस्सा ठेवलेला आहे. म्हणजे अजून आपल्याला 5 मिनटं भाजी शिजवायचीच आहे. त्याच्यामुळे हा रस्सा पण कमी होऊन जाईल. तर तुम्हाला पाहिजे असेल अजून हे ग्रेव्ही पाहिजे असेल तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता. तर आता आपल्याला याची 5 ते 5 मिनटासाठी छान एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि 5 मिनटानंतर बघू शकता छान ग्रेव्हीला मस्त तेलही सुटलेलं आहे आणि आपली भाजी एक नंबर अशी तोंडलीची भाजी तयार आहे. तर नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने तोंडल्याची भाजी. बघा किती सुंदर दिसत आहे. सहसा तोंडली जास्त आवडत नाही कुणाला, पण या पद्धतीने तुम्ही जर केली तर तुम्हाला नक्की आवडेल. आणि वरून छान सांबार घालून घ्या. तर तोंडलीची भाजी आपली एक नंबर अशी तयार आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग, तयार आहे आपली मस्त तोंडलीची भाजी. मस्त पोळीबरोबर, भाकरीबरोबर एक नंबर लागते. आणि या दिवसात उन्हाळ्यात तर भरपूर असे तोंडली बाजारात आलेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही भाजी. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. चला मग, बाय बाय.